रोड. आमच्या गेल्या 4 दिवसापासून जिल्हा बँकेच्या समोर आम्ही बसलेलो आहे. आमची प्रमुख मागणी एवढं आहे की 20 वर्षापासून अनुकंपाची भरती झालेली नाही आहे. अनेक वेळा बँकेत येऊन चक्र मारून आम्हाला प्रत्येक संचालकांनी एवढं सांगितलेलं आहे की तुमचं काम होणार आहे, म्हणजे होणार आहे, जाणार आहे, असं आत्तापर्यंत आम्हाला सांगत गेलेले आहेत. पण अशा प्रमुख काही ठोस आमच्यापर्यंत लेखी त्यांनी काही दिलेले नाही आहे की आम्हाला लेखी कुठलं आश्वासन दिलेलं नाही आहे. आजही आम्हाला लेखी आश्वासन अजूनसुद्धा भेटले नाही आहे. आमच्यातल्या काही सदस्यांची तब्येत बिघडत चाललेली आहे. म्हणजे आम्ही बँकेसमोर तक धरून तरी आम्ही किती वेळ बसावं, काय बसावं. आमच्यातल्या एका सदस्याचं साळुंखे म्हणून एक सदस्य, त्यांची तब्येत बिघडत चाललेली आहे. पण तरी शासनाला किंवा मग बँकेचे जे प्रशासनाला काही अजून त्यांना पाजर फुटत नाही आहे. तर आमची फक्त बँकेच्या संचालक मंडळाकडे एवढीच मागणी आहे की निदान 20 वर्षापासून तुम्ही आमचा प्रश्न जो अनुकंपाचा आहे तो मार्गी काढलेला नाही आहे. पण आता तरी आमची इच्छा आहे की ह्या महिन्यात तरी आमचा तो प्रश्न मार्गी काढावा. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक सर्व धोरण आखले जातं, त्याच्यामध्ये आमचा प्रश्न मार्गी काढावा. आमच्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्या देखील प्रश्न आहेत की आमचं आता वय एक्सपायर होत चाललेलं आहे. ते एवढं करून असतानासुद्धा त्या वेळात वेळ काढून गृहिणी असतानासुद्धा इथे येऊन बसत आहेत. तर निदान प्रशासनाने एवढं तरी लक्ष द्यावे की महिलांसाठी तरी त्यांनी किंवा सहानुभूतीपूर्व त्यांनी आमचा विचार करावा. 20 वर्षापासून आईवडिलांचं छत्र हरवलेले ह्या गोष्टी तरी त्यांनी मनावर घेऊन तरी आमचं त्यांनी काम करावं आणि आम्हाला सेवेत सामावून घ्यावं, एवढंच त्यांची. किती जागा रिकाम्या आहे आणि किती जणांच्या आतापर्यंत भरती झाली? बँकेच्या किती जण आहेत बँकेमध्ये अनुकंपाचे आम्ही जवळजवळ 92 जण आहेत आणि जागा ज्या आहेत तर ते आता 94ची त्यांना मागणी आली, म्हणजे 94 भरण्याचे त्यांना आदेश आलेले आहेत. 94मधून त्यांनी आता सांगितलेले की जे वेल एज्युकेटेड आहे, म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर ते ग्रॅज्युएशन झालेले आहेत, तर ते त्यांनी काहीतरी 57 काहीतरी सांगितलेले आहे की ते 57 जणांना त्यांनी सेवेत सामावून घेण्याचं असं नुसतं आम्हाला तोंडी आश्वासन दिलेलं आहे. मात्र आम्हाला तोंडी आश्वासन नको, आम्हाला लेखी पाहिजे. आणि तुम्ही आमचं किती दिवसात काम करणार हे आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे. आणि जोपर्यंत आमचं काम होत नाही किंवा आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही, आमच्या मनाचं समाधान होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आज एकाची तब्येत खालावलेली आहे, भविष्यात जर अनेकांच्या तब्येतीला जर काही जर झालं तर त्याचं सर्वस्वी जबाबदार बँक प्रशासन राहील. एवढंच मी आपल्याला सांगतो. तुम्ही 4 दिवस झाले आमरण उपोषणाला बसलाय, तर ते चेअरमननी किंवा संचालक मंडळाने कोणी बैठक घेतली? संचालक मंडळातले काही सदस्य येऊन गेलेत, मात्र नुसतं तोंडीचे सांगून गेलेले. त्यांनी आत्तापर्यंत काहीच लेखी दिलेलं नाही आहे. मात्र जे महत्त्वाचे आमच्यासाठी जे सदस्य महत्त्वाचे होते संचालक मंडळातले, ते आजपर्यंत आम्हाला भेट द्यायला आलेले नाही आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांमधलं प्रशासकीय अधिकाऱ्यांमधलं काल कोणीच आलेलं नाही आमच्यापर्यंत. आपलं नाव? माझं नाव अभिजित पाटील. तुमच्यासोबत कोण कोण आहे? माझ्यासोबत प्रतीक जाधव आहे, प्रतीक बोरणारे, वैभव साळुंखे, जे माझ्या मागं आपण बघू शकतात की अत्यंत म्हणजे बोलण्याच्या सुद्धा मनस्थितीत नाही येते. त्याच्यानंतर जयेश भादानी आणि माझे सर्व अनुकंपधारक आमच्या भगिनी आहेत सगळ्या. तर यांच्या तरी त्यांनी मागण्या म्हणजे त्यांच्या महिला म्हणून आणि एक सहानुभूतीपूर्व तरी त्यांनी त्यांच्याकडे बघून आमचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, एवढीच माझी मागणी या बँक प्रशासनाकडे राहील. धन्यवाद.